नमस्कार, मी वैद्य अश्लेषा गोखले. सर्वांचं संजीवन वेदा चॅनलवर स्वागत आहे. आजचा आपला विषय असेल साजूक गाईचं तूप. तूप म्हटल्यावरती अर्ध्या लोकांना खूप छान वाटलं असेल आणि अर्ध्यांना अरे रे तूप. आत्ताच्या मुलं मुली तूप अजिबात खात नाही. आता तुम्हा सर्वांनाच माहिती आहे की दुधाला विरजण लावल्यानंतर ते दह्यात रूपांतर होतं. दह्यापासून आपण लोणी तयार करतो आणि लोण्यापासून जे तयार होतं त्याला साजूक गाईचं तूप म्हणतात. आता या तुपामध्ये काय काय आपण करून खाऊ शकतो. आपण बऱ्याचदा शिरा करून खातो, ज्याला बलवर्धक म्हटलं गेलं, म्हणजे जे शिरा खाऊन लोकांना ताकद येते. का बरं? आता तुपामध्ये असे काय गुण आहेत? तूप आहे ना, थंड आहे शरीराला. दुसरी गोष्ट बुद्धिवर्धक आणि शक्तिवर्धक आहे. दुधाला म्हणायचं झालं आत्ताच्या ह्याच्यात तर गुड फॅट्स, जे आपण कोलेस्ट्रॉलच्या ब्लड टेस्टमध्ये आपण बघतो ना, लिपिड प्रोफाईलमध्ये की गुड फॅट आपलं कमी आहे किंवा गुड कोलेस्ट्रॉल कमी आहे, हे जे मिळायला पाहिजे आपल्या शरीराला ते साजूक गाईच्या तुपापासून मिळतं. आता तुपामध्ये काय काय आहे तुम्हाला माहिती आहे का? विटॅमिन ए आहे, विटॅमिन डी आहे, विटॅमिन के आहे. म्हणजे विटॅमिन ए, डी, ई, के हे सगळेच आहेत. मग थोडक्यात तुम्ही विचार करा, 1 चमचा साजूक तूप जर तुम्ही रोज घेणार असाल तर तुमच्या शरीराला किती फायदे होणार आहेत. आणि तुपाचे फायदे तर तुम्हाला बऱ्याच लोकांना माहिती आहे की आपण बऱ्याच अंशात जखमा बरे करू शकतो. कितीतरी नाडी व्रण, जुने झालेले जे जखम असतात त्यांना तुपानी लगेच गुण येतो. स्पेशली सांगायचं झालं तर भाजलेले जे व्रण असतात ते तुपाने बरे होतात. आता आयुर्वेदात शतदौत घृत असं एक औषध आहे जे आपण तुपापासून बनवतो. 100 वेळा पाण्याने तूप धुतात, त्यानंतर जे मलम तयार होतं त्याला शतधौत असं म्हणतात. आता शतधौत 100 वेळा केल्यानंतर त्याच्या गुणांमध्ये इतका फरक पडतो की जेव्हा भाजलेली जखम असते जळजळ होत राहते आपल्याला, पण जेव्हा आपण ते मलम लावतो त्याच्याने येणारा थंडावा आणि त्यामुळे जखम जे बरे होतात, अक्षरशः तुम्हाला सांगू का की एकही जखम शरीरावर दिसत नाही. इतकं सुंदर काम हे शतदौत घृत करतं. आणि या शतदौत घृताचे अजून फायदे आहेत. नागिण विकारावरती लावलं जातं. त्याच्यानंतर मूळव्याधीचे जे जखम असतात त्याच्यावर वापरले जातात. पूर्वीच्या काळात तूप जास्त काळ ठेवून वापरले जायचे. जुनं तूप म्हटलं जायचं त्याला. हे जुनं तूप जेव्हा व्रणांवर वापरले जायचे ते लवकर बरे व्हायचे किंवा सर्दीमध्ये वापरले जायचे. त्याचा सुद्धा गुण खूप चांगला यायचा. नस्यासाठी वापरलं जायचं. पण आता आपण तेच तूप नुसतं रोजच्या वापरातलं तूप सुद्धा आपण पराठ्यांवर लावून खायला पण नाही म्हणतो. पराठ्यांवर सुद्धा आपण बटर घ्यायला प्रेफर करतो. पण तेच जर तुम्ही तूप घेताय तर तुम्हीच विचार करा तुम्हाला किती गुण मिळणार आहे. वरण भातावर तूप, पोळीला लावून तूप, भाकरीबरोबर तूप. तुम्ही ऐकलं असेल बाजरीच्या भाकरीबरोबर घट्ट तूप खावं असं म्हटलंय. का? बाजरीची भाकरी उष्ण असते आणि तूप थंड असतं. त्या दोन्हीचे गुण जेव्हा एकत्र येतात तेव्हा पचायला मदत होते. म्हणजे थोडक्यात काय, तुपाचा उपयोग अग्निवर्धन करण्यासाठी आहे. आपण होम करतो की नाही, होम केल्यावरती त्याच्यावर जेव्हा आपण तूप टाकतो तेव्हा ते अग्निवर्धन होतं की नाही. तसंच आपल्या पोटाचं सुद्धा आहे. पोटाची सुद्धा अग्नी वाढण्यासाठी तुपाचा वापर केला तर अग्नी पचनाला खूप मदत करत असते. त्यामुळे पचनशक्ती सुधारते. मग आता तुम्हीच सांगा बरं, तुपाचे किती फायदे आहेत. मग आपण तूप वापरावं का नाही? आता तर मी क्लिनिक लेवलवरती तुपाचा, शतधौत तुपाचा इवन फेस क्रीम म्हणून द्यायला लागले. आणि त्याचा वापर इतका सुंदर व्हायला लागलाय की लोक सांगायला लागले की त्याच्यामुळे एक खूप छान ग्लो यायला लागलाय. मग तुम्हीच विचार करा, साजूक तूप पोटात पण घ्यायचं आहे आणि शतधौताच्या रूपामध्ये त्वचेला पण वापरा. चला आता सर्वांनी तूप खायला सुरुवात करा. अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत. मोठ्यांना तर संधिवातासाठी सुद्धा खूप चांगलं आहे. वाताचे लवकर प्रॉब्लेम बरे होतात. वात ज्यांना आहे त्याने रोज 1 चमचा तूप खायलाच पाहिजे. ज्यांना पोट साफ होत नाही त्यांनी रात्री गरम पाण्यातनं किंवा दुधातून तूप घ्यायला पाहिजे. त्याचा फायदा असा होतो की पोट साफ होऊन जातं. थोडक्यात काय, हे एवढं लक्षात घ्या की आपल्या शरीरात रुक्षता वाढू नये, स्निग्धता राहायला पाहिजे, त्याच्यासाठी तुपाचा वापर आवश्यक आहे. सर्वांनी तूप खा. तूप जर योग्य प्रमाणात घेतलं तर आरोग्य उत्तम राहील. धन्यवाद.